परिसरामध्ये कबुतरांसंदर्भात फलकबाजी करण्यात आली। कबुतरांना धान्य घालून नका असा फलकावरती आशय छापण्यात आलेला आहे। दादर कबुतरखाना ट्रस्टकडून जागोजागी हे फलक लावण्यात आले। कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नाही असं देखील या फलकावरती छापलंय। ट्रस्टनं महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून महापालिकेनं 6 ते 8 या वेळेत आणि सकाळच्याच वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिलेली आहे। मात्र अद्याप ही परवानगी लेखी स्वरूपात नाहीये। त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन या फलकाच्या माध्यमातून करण्यात आलं। तो कोणतीही कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये असंही म्हणण्यात आलेलं आहे। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कबूतरखाना आहेत आणि या ठिकाणी अशा स्वरूपाच्या जाहीर नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इथे कबूतरांना खाद्य किंवा पशुपक्ष्यांना खाद्य देऊ शकत नाही। जर तशा स्वरूपाचं कृती केली तर दंडात्मक कारवाई म्हणून 500 रुपयाचा दंड करण्यात येईल। अर्थात काही लोक नियमांचं उल्लंघन करतायत आणि मग अशा लोकांवर कारवाई करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे फ्लेक्स आहेत। जर सध्या दादरच्या कबूतरखान्याची इथली दृश्य पाहिली तर इथं जे पूर्ण जे बांबूनी छत ढाकण्यात आलं होतं ते काढण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे कबूतर देखील इथे फार मोठ्या संख्येने नाही आहेत कारण की खाद्य आता टाकलं जात नाही आहे। दुसरीकडे पोलीस बंदोबस्त देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेला आहे कारण की जर अन्य कोणी अचानक आंदोलनासारखा प्रकार घडला तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्त असावा अशा हेतूने थेट कारवाई करण्यात येईल। त्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील इथे लावण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।